नमस्कार, मी प्रणील गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर, मिरज विभाग। आज मिरज शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अफगाण दरबार हॉटेल या ठिकाणी काही लोकांनी येऊन दरबार हॉटेल या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून तिथे उपस्थित असलेले हॉटेलचे मालक तसेच त्यांचे नातेवाईक तसेच वेटर यांना मारहाण केलेली आहे। त्यासोबतच त्यांची प्राथमिक तक्रार आमच्याकडे जी आता प्राप्त आहे त्यानुसार गुन्हा दाखल करून घेण्याचे काम सुरू आहे। त्यामध्ये CCTV DVR, एक मोबाईल हँडसेट तसेच काही रक्कम ही सुद्धा मारहाण करणारे इसम त्यांच्याकडून जबरदस्तीने घेऊन गेले आहेत अशी प्राथमिक तक्रार आम्हाला सध्या प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने तक्रार दाखल करून योग्य तो कलमाना अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याचं काम मिरज शहर पोलीस स्टेशन करत आहे। अफगाण दरबार हॉटेलचा मी मालक आहे आणि गेल्या 2 आठवड्यापूर्वी माझा हॉटेलचा उद्घाटन झाला होता आणि मी त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे। आणि माझ्या समोर असलेला नूर हॉटेल असलम काजी, आझम काजी, अकरम काजी यांचा मालकीचा असून त्यांना माझा हॉटेल सुरू झाल्यापासून व्यावसायिक स्पर्धेतून त्यांना त्रास होत होता। त्यांनी माझ्या लोकांना त्रास देणे, दादागिरी करणे, त्यांना धमक्या देणे हा प्रकार गेल्या 2 आठवड्यापासून सुरूच होता। पण मी त्यांना प्रत्यक्ष भेटून एकदा सांगितलेलो सुद्धा होतो की व्यवसाय हे देणाऱ्या जात देवाचे आहे, आपण त्यावर विश्वास ठेवून हा व्यवसाय केला पाहिजे। परंतु असलम काजी, आझम काजी, अकरम काजी असतील किंवा त्यांचा काजी घराणं असेल ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्या डोक्यात एवढंच आहे की मिरज शहरामध्ये आमच्याशिवाय कुठलाही व्यवसाय कुणी करू नये। ते आले असताना मागून एक 30 ते 40 जणांचा घोळका आला। त्यानंतर त्यांनी दादागिरी सुरू केली की मिरजेमध्ये कोणी आहे का हॉटेल व्यवसाय करायचं नाही, कारण की हे हॉटेल बंद करणे काय और इधर दिखणे का नाही अजिबात असं म्हणत सरळ शटर वडावडी सुरू केली। मतीन काजीने ग्लास फोडायला सुरू केली। त्यांच्याकडे हत्यारही होते। आम्ही त्या ठिकाणी हॉटेलमध्ये असल्यामुळे आम्ही गाफील होतो, आम्हाला काहीसुद्धा माहिती नव्हतं। असलम काजी यांच्याबरोबर भरपूर लोक होती। पोलिसांना मी तसं पोलीस प्रशासनाला तसं मी नावही कळवलेले आहेत की आता ह्याच्यामध्ये किती लोक होती आणि कोण कोण होते। तसं पुढील तपास पोलीससुद्धा करत आहेत, मला सहकार्य करत आहेत। मला पूर्णतः विश्वास आहे पोलीस प्रशासनावर की 100% मला न्याय मिळणार।